व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जांभळी ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ भाग्यश्री रामचंद्र कांबळे। जांभळी ग्रामपंचायतचे मावळते उपसरपंच सौ राधिका रमेश यादव यांचा कार्यकाळ संपल्याने सौ भाग्यश्री रामचंद्र कांबळे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यमान सरपंच सौ अरुणा केशव कोळी, सचिव श्री विजय माळी, सौ राधिका रमेश यादव, माजी उपसरपंच सूर्यवंशी मॅडम, श्री के.आर. चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केलं। तसेच आभार ग्रामविकास अधिकारी विजय माळी यांनी मानले। या नूतन उपसरपंच निवडीवेळी विद्यमान सरपंच सौ अरुणा केशव कोळी, विद्यमान सदस्य जयपाल कांबळे, मावळते उपसरपंच राधिका यादव तसेच सर्व ग्रामपंचायत विद्यमान सदस्य, ग्रामपंचायत क्लार्क विजय चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंडियाचा आवाज न्यूजसाठी संपादक रवींद्र कांबळेसह रोहित कांबळे। सर्वप्रथम नूतन उपसरपंच भाग्यश्री कांबळे यांचं अभिनंदन आणि तिच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा। आमचा ग्रामपंचायतचा स्टाफ खूप मला चांगलं सहकार्य करतो। माझ्या कारकिर्दीत मला जेवढा वेळ देता येईल तेवढा मी द्यायचा प्रयत्न केला। माझ्या अडीअडचणीच्या वेळेस माझ्या सहकार्याने मला समजून घ्यायचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे। आणि भाग्यश्री आणि अरुणाकडून येणाऱ्या काळात जी आपली रखडलेली कामं आहेत ती पूर्ण व्हावी तेवढीच अपेक्षा करते। आणि सरपंचपदाची माजी उपसरपंच यांनी राजीनामा दिला, त्यामुळे ही निवड घेण्यात आली आज। आणि त्यामध्ये भाग्यश्री रामचंद्र कांबळे यांची बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन। आणि त्यांनी इथून पुढेही म्हणजे त्यांच्या कारकिर्दीत चांगलं काम करावं ही आमची सगळ्यांचीच अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करतील याची मला खात्री आहे। राधिका यादव यांनी सुद्धा त्यांना जो कालावधी मिळाला त्याचा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग केला आणि ग्रामपंचायतीसाठी चांगलं काम केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। आणि पुन्हा एकदा भाग्यश्री ताईंचं मनापासून अभिनंदन। नेहमीप्रमाणे जांभळी ग्रामपंचायतमध्ये आमचं जे काय उपसरपंच पदाचं रोटेशन ठरले त्या पद्धतीनं राधिका यादवची मुदत संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला ठरल्याप्रमाणे, त्यानंतर राहिलेल्या उर्वरित लोकांना संधी द्यायची, त्यामुळं आपल्या सर्वांचं ग्रामपंचायत सदस्याचं एकमत होऊन भाग्यश्री कांबळे यांची उपसरपंचपदी निवड झाली आणि ती सगळ्यांच्यामध्ये एकमताने निवड झाली। वास्तविक आतापर्यंत रोटेशन पद्धतीने ज्यांनी डेप्युटीचा कारभार बघितला तो आमच्या ग्रामपंचायतीच्या दृष्टीनं एकमतानं आणि एकाभूमिक पद्धतीने सगळ्यांनी कारभार केला, त्यांनी वेळ पण दिला चांगल्या पद्धतीनं आणि अशाच पद्धतीचा भाग्यश्रीचा इथून पुढं चांगला कारभार करण्यासाठी कामकाजात वेळ देईल अशी मी अपेक्षा करतो आणि भाग्यश्रीचं मनापासून अभिनंदन करतो। माझे नाव भाग्यश्री रामचंद्र कांबळे। आज माझी उपसरपंचपदी निवड झाली आहे। पुढील काळात मी जांभळी गावात चांगल्या पद्धतीचं काम करण्यास मी बघेन। आज राधिका यादव यांचं उपसरपंच पदाचा राजीनामा झाल्याने त्यांच्या ठिकाणी भाग्यश्री रामचंद्र कांबळे यांची उपसरपंच पदासाठी निवड झाली। राधाताईने ज्याप्रमाणे मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला त्याप्रमाणे भाग्यश्री कांबळे यांनी सुद्धा मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करावा अशी मी त्यांना विनंती करते।